लहानपणी आपण अहल्या ही शिळा होती आणि रामाने तिला मुक्त केली ही कथा ऐकतो, मात्र तो रेफरन्स रामायणामध्ये सापडत नाही. ही अहल्या कोण आहे तर अहनी लियते म्हणजे जी दिवसा दिसत नाही अशी ती होती आणि रामाने कृपा केल्यानंतर ती दिसायला लागली. नंतर एक सो कॉल्ड फेमिनिझम जे आहे ते म्हटले की तिच्यावर कसा अन्याय झाला, तिची काय चूक होती, चूक तर इंद्राची होती. मात्र वाल्मिकी रामायणामध्ये हे स्पष्ट रेफरन्सेस आहेत की त्या अहल्येला माहीत होतं की हा इंद्र आहे, हा गौतम ऋषी नाही तर त्यांचा वेश धारण करून आलेला हा इंद्र आहे, हे अहल्येला माहिती होतं. हे वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहेत. तर तिच्याकडून चूक झाली, परंतु महत्त्वाचं आहे की तिनं तपश्चर्या केली, रामांची भेट झाली आणि त्यानंतर गौतम ऋषींची आणि अहल्येची देखील भेट झालेली आहे. ही कथा महत्त्वाची आहे. साहित्यिक लोक जरा गडबड करून ठेवतात. कर्णाच्या बाबतीत पण थोडं व्हिक्टिम कार्ड प्ले करून गडबड केलेली आहे. कर्णाची मूळ कथा तुम्ही महाभारतातून वाचली तर तुम्हाला कळेल की त्याच्याही खूप चुका आहेत. आता ही शिळा ही कुठून स्टोरी झाली तर ही महाराष्ट्रीय संतांकडून आपल्याला ही शिळेची कथा आलेली आहे. मग माऊलींपासून निळोबारायांपर्यंत एकनाथी भागवतामध्ये सुद्धा अहल्येला शिळा म्हटलेला आहे. पायाचा धाक सबळा, पाये तारिली अहल्या शिळा. रामदासांनी सुद्धा सांगितलंय अहल्या शिळा राघवे मुक्त केली. त्यामुळे ही कथा जी आहे शिळा झाल्याची ही सुद्धा ऑथेंटिकच आहे.